नमस्कार मंडळी, आज सकाळी केले अप्पे करायला सुरुवात, कारण आज होती स्पंदनची पिकनिक. म्हणून स्पंदनने मला आधीच 2 दिवस सांगितलं होतं, माझी पिकनिक आहे मम्मी, मला मस्तपैकी काहीतरी टिफिनला करून दे. मी म्हटलं पराठा देऊ नको, चपाती भाजी अजिबात नको, पोहे नको, उपमा नको. मग मला वाटलं अप्पे देऊ. तर हो, छोटे छोटे बॉल छान दिसतात मम्मी, खायलाही बरे लागतात. आणि खरंच ते थोड्या वेळासाठी जरी वेळ निघून गेला तरी ते स्पंची असे नरम असे राहतात. त्याच्याबरोबर चटणीही आपण खाऊ शकतो. मग स्पंदनने दुसरी डिमांड केली, माझे फ्रेंड आहेत ना, मला 2 डबे पाहिजे, आता मला इडली पण बनवून दे. म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या कुकरात इडली लावले आणि दुसरा एक कुकर होता तो वर ठेवला. पण काय झालं, मी गॅस ऑन करायला विसरले आणि हे पीठ तसंच राहून गेलं. हे बघा, तर काय करू. आणि टाईमही होऊन गेलेला, त्यामुळे पटकन झाकण ठेवलं. स्पंदनला आंघोळ घातली, ब्रश केलं, खायला दिलं, मस्तपैकी इडली अप्पीचे डबे पॅक केले आणि त्याला नेऊन बसवलं स्कूल बसमध्ये. हे बघा, आणि मस्तपैकी स्पंदनने आमच्या बाय अशी स्माईल करत पिकनिक बसमध्ये बसलेला होता. आणि त्याच्यानंतर ही बघा बस निघाली पिकनिकसाठी भुर्र करून आणि पोचली पिकनिकच्या ठिकाणी. आणि मुलं पण बघा किती खुश दिसतात. पाणी म्हटलं की मुलं मग खुश होतात. पाण्याच्या ठिकाणी त्यांना जरा पाण्यात हात घालायला, पाय घालायला भेटायला पाहिजे, एवढंच. पण आमच्या स्पंदनचं काय झालं, फक्त पायच नाही, त्याला आंघोळ करायची होती. मम्मी मी कपडे नेलेले ना, एक्स्ट्रा ड्रेस मला करायची होती ना. म्हटलं अरे पण बाकीच्या मुलांनी नेलं नाही ना. मग म्हटलं तिथं स्कूलमधून सांगितलेलं आंघोळीसाठी नाही, फक्त फिरण्यासाठी म्हणून. मग स्पंदन थोडासा निराश झाला होता, आंघोळ करायला भेटली नाही म्हणून. आणि मस्तपैकी हा पिकनिकचा फोटो आहे. त्याच्यानंतर रात्री मला जायचं होतं एका ठिकाणी हळदी कुंकूला. एका नाही 2-3 ठिकाणी जायचं होतं, पण स्पंदनचे बाबा आले लेट, त्याच्यामुळे आम्ही लेट असं निघालो. हा बघा गोव्याचा लेट व्ह्यू पण किती छान असा आहे. खरंच मस्त वाटतं, थंडही वाटत होतं. आणि मस्तपैकी अशी मी ग्रीन कलरची बांधणीची साडी घातली होती, जी की मला भरपूर अशी आवडते साडी ही, म्हणून म्हटलं हीच साडी घालूया म्हणून. आणि बघा मला वानात हे भेटलं एक्सो साबण, जाडा रवा आणि विम लिक्विडचे 2 पाऊच भेटले. मला बघायचं आहे यावर्षी काय असं स्पेशल असं वाण भेटतं जे की मला आवडेल. तुम्ही बघा, तुम्हाला असं युनिक असं काय वाटतं वाण ते. आणि आमचं ह्या मण्याचं चाललं होतं, एकदा बास्केटच्या आतमध्ये बसून बघतो, एकदा बाहेर उडी मारून बघतो. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.